So, second type of mechanism that we have to study is SN1 mechanism. SN1 means substitution nucleophilic unimolecular reaction. So, in this reaction, now look at this reaction, that is tertiary butyl bromide reacts with hydroxyl ion to form tertiary butyl alcohol. So in this reaction, is first order reaction because the rate of this reaction is directly proportional to the concentration of tertiary butyl bromide only. Hence, this is called as unimolecular reaction, or the reaction follows first order kinetics. तर या ठिकाणी दिलेली जी रिॲक्शन आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड प्लस OH मायनस विच गिव्स टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तर ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे हा रिॲक्शनचा रेट फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडंट आहे. या ठिकाणी न्यूक्लिओफाईल त्याच्यामध्ये समाविष्ट नाही. म्हणून आपण म्हणतो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. So concentration of nucleophile does not influence the rate of reaction. Hence, the reaction takes place in two steps. तर या ठिकाणी रेटमध्ये टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचा समावेश टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच फक्त आहे. या ठिकाणी न्यूक्लिओफाईलचा समावेश नाही. त्यामुळं प्रॉडक्ट तयार होण्यासाठी ही रिॲक्शन दोन स्टेपमध्ये होत असते. आता याच्यामध्ये ह्या ज्या दोन स्टेप्स आहेत याच्यापैकी पहिली स्टेप आपण बघतोय स्टेप 1. तर ह्या स्टेप 1 मध्ये ही स्लो स्टेप आहे, कारण in this step the bond between carbon and halogen gets broken, which gives rise to a carbocation. It is intermediate carbocation is formed. बॉन्ड ब्रेकिंगची ही स्टेप असल्यामुळं ही स्टेप ही स्लो स्टेप आहे आणि ह्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बनवर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ही स्टेप ही स्लो स्टेप आहे. आता सेकंड स्टेप जी आहे ह्या सेकंड स्टेपमध्ये दिस कार्बोकॅटायन इज अटॅक्ड बाय a nucleophile. So OH minus nucleophile attacks the carbocation, which gives rise to this product, that is tertiary butyl alcohol. So attack of nucleophile, this step is a fast step. So first step, that is formation of carbocation, and second step it includes formation of product. Now about the features of this SN1 mechanism. In this SN1 mechanism, first feature, that is this mechanism is two-step mechanism. या ठिकाणी आपण बघतोय दोन स्टेप्स आहेत, एक फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिजिएट आणि दुसरा attack of nucleophile to give rise to product, that is tertiary butyl alcohol. Then second step
is heterolysis in the reaction which gives rise to planar carbocation intermediate. आता ही जी पहिली स्टेप आहे, ह्या पहिल्या स्टेपमध्ये या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ प्लेनर कार्बोकॅटायन टेक्स प्लेस. दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मधला CBr बॉन्ड हा स्लो स्टेपमध्ये ब्रेक होतो आणि त्याच्यापासून हा कार्बोकॅटायन तयार झाला, प्लेनर कार्बोकॅटायन. देन सेकंड स्टेप, दॅट इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. ही जी दुसरी स्टेप आहे, ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या न्यूक्लिओफाईलवर ह्या कार्बोकॅटायनवर हा न्यूक्लिओफाईल अटॅक करतो. ही स्टेप ही फास्ट स्टेप आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार होतो. आता ही रिॲक्शन जी आहे किंवा हा जो मेकॅनिझम आहे, ह्या मेकॅनिझममध्ये जर आपण घेतलेला सबस्ट्रेट जर असिमेट्रिक कार्बन ॲटम जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, मीन्स कायरल कार्बन ॲटम इज प्रेझेंट इफ इन द सबस्ट्रेट, देन द प्रॉडक्ट फॉर्म्ड इज रेसिमिक प्रॉडक्ट. म्हणजेच या ठिकाणी हा जो कार्बोकॅटायन आहे, ह्या कार्बोकॅटायनवर प्लेनर आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर न्यूक्लिओफाईलचा अटॅक हा दोन्ही बाजूनं होऊ शकतो. एका बाजूनं जर अटॅक झाला तर त्याच्यामध्ये हा प्रॉडक्ट तयार होईल. समजा फ्रंट साईड अटॅकनं जर तयार झाला तर हा प्रॉडक्ट तयार होईल आणि जर दुसऱ्या पद्धतीनं झाला तर OH- या बाजूला येईल. म्हणजेच या ठिकाणी दोन इनॅन्शिओमर्स हे तयार होतील आणि दोन इनॅन्शिओमर्सचं मिक्सचर म्हणजे रेसिमिक मिक्सचर. So SN1 reaction proceeds mainly with racemization. तर ही चार फीचर्स आहेत. पहिलं आहे टू स्टेप मेकॅनिझम, दुसरं फीचर आहे हेट्रोलिसिस इन द स्लो स्टेप which gives rise to planar carbocation intermediate. Third step, that is attack of nucleophile on carbocation to give the product. आणि चौथं आहे if this reaction is carried out in the substrate containing chiral carbon atom, then racemization takes place.